देश भर में नवरात्र उत्सव बड़े हर्ष और उल्लास के साथ शुरू हो चुका है। ठीक उसी तरह बुल्ढाना में भी नवरात्र उत्सव बड़े आनंद के साथ मनाया जा रहा है। इस दौरान सामाजिक कार्यक्रम भी आयोजित किए जाते हैं। बुल्ढाना के महाडा कॉलोनी इलाके में शिव पार्वती दुर्गा उत्सव महिला मंडल की ओर से एक सामाजिक संदेश देने वाला कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम में विधवा और एकल महिलाओं को नवदुर्गा की आरती का सम्मान दिया गया। असल में आज भी समाज में सामाजिक और धार्मिक शुभ कार्यों में विधवा महिलाओं को आमंत्रित नहीं किया जाता, जिससे इन्हें समाज में उचित सम्मान नहीं मिलता। इसी कारण से मानस फाउंडेशन ने पिछले कई वर्षों से एक बड़ा आंदोलन खड़ा किया और इसका पहला फल अब नजर आ रहा है। इस अवसर पर विधवा महिलाओं को सभी कार्यों में शामिल करने और उन्हें सम्मानित व्यवहार देने के संदर्भ में मानस फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष दत्तात्रेय लाहाने ने उपस्थित महिलाओं और पुरुषों से शपथ भी दिलाई। आज महाडा कॉलनीमध्ये आम्हाला जो आरतीचा मान दिलेला आहे, दुर्गा पूजेचा आणि आरतीचा मान दिला त्याबद्दल मी सगळ्या या परिवाराचे आभार मानते। मानस फाउंडेशनच्या वतीने जे काम आमचं सुरू आहे, शहरी भागामध्ये आमच्यासारख्या एकल महिलांना काहीही त्रास नाही आहे किंवा आम्ही एकदम सुरक्षित आणि व्यवस्थित आहे। पण आम्ही जेव्हा मागे ग्रामीण भागाचा सर्वे केला होता, तिथल्या महिलांना अजूनही ह्या ज्या प्रथा आहे, परंपरा आहे, रूढी आहेत, ते त्यांच्यावर लादल्या आहेत, त्या बाहेर निघायला अजून बाहेर पडलेल्या नाही आहे। तर मला असं वाटतं कुठेतरी की त्यांना पण हा सम्मान मिळाला पाहिजे। मी इथे आले महाडा कॉलनीमध्ये, इथील देवीची आरती करण्याचा मान आम्हाला यांनी दिला, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। कारण महिलांना म्हणजे आमच्यासारख्या महिलांना जो मान पाहिजे तो भेटत नाही आणि आमचे मानस फाउंडेशनमध्ये आम्ही जो उपक्रम राबवला त्याला यांनी खूप म्हणजे प्रतिसाद दिला, त्यामुळे मला खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला। आम्हाला आता लोक काही असं इजवायचं हे भेटलं नाही। आता आम्हाला आरती केली, आज आम्हाला खूप छान वाटलं। ती विधवा असताना त्याला आरती कधी पुढं जायचा सन्मान काही भेटे ना बायाला, विधवा बायाले। आज आरती आली आमच्या, आता आम्हाला खुशी झाली।